ओके हॅलो गाईज, चला तर आपण बघतोय सबस्टिट्यूशन मेथड आणि कालच्या लेक्चरमध्ये आपण एक्सरसाइज 7.5चा क्वेश्चन नंबर फर्स्ट बघितला आहे. सो आज बघतोय आपण क्वेश्चन नंबर सेकंड आणि सेकंडचा फर्स्ट क्वेश्चन आहे लिमिट x टेन्स टू पाय बाय 6 2 sin x मायनस 1 अपॉन पाय मायनस 6x. ओके, सो सबस्टिट्यूशन करताना आपण काल शिकलो की हे इथे जे दिलेलं आहे x मायनस पाय बाय 6 त्याला आपण h ॲझ्युम करायचे आणि याच्याच वरनं आपण एक्सची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकता. दॅट इज एक्स इज इक्वल टू हे पाय बाय 6 मायनसमध्ये राईट साईडला जाऊन ते प्लस होईल म्हणजे प्लस पाय बाय 6 प्लस एच. ओके, आणि इथे सांगितलं होतं ॲज जसं तुमचा एक्स पाय बाय 6ला अप्रोच करतोय ॲज एक्स टेन्स टू पाय बाय 6 देन एच कोणाला अप्रोच करेल. जर एक्सची व्हॅल्यू तुम्ही पाय बाय 6ला अप्रोच करताय तर एचची व्हॅल्यू इथे जर एक्सची व्हॅल्यू पाय बाय 6 टाकली पाय बाय 6 मायनस पाय बाय 6 तर एच कोणाला अप्रोच करेल 0ला अप्रोच करेल. ओके, म्हणजे आता आपलं नवीन लिमिट काय झालं एच टेन्स टू 0. ओके, इथं सो हे वालं काय होऊन जाईल लिमिट एच टेन्स टू 0. जर एक्स टेन्स टू पाय बाय 6 असेल तर एच टेन्स टू कुठं असतं 0. ओके, सो इथे काय येणार 2 साइन एक्स. साइन एक्सच्या बदल्यात तुम्ही टाका पाय बाय 6 प्लस एच आणि मायनस 1 अपॉन पाय मायनस 6 एक्सच्या बदल्यात टाका एक्सच्या जागेवरती काय टाकायचे पाय बाय 6 प्लस एच. ओके, ब्रॅकेट क्लोज. अजून एक गोष्ट लक्ष द्या इकडे, हा जो 2 आहे ना आपण न्यूमरेटरमधून 2 कॉमन करूयात. ओके, न्यूमरेटरमधून काय कॉमन करायचं आपल्याला 2ला कॉमन करायचं. पहा मी कसं करतोय 2ला कॉमन. लिमिट एच टेन्स टू 0. ओके, लिमिट एच टेन्स टू 0 2ला वरतून कॉमन करतोय आपण न्यूमरेटरमधून म्हणजे शिल्लक इथे काय राहणार पहा इथे साइन पाय बाय 6 प्लस एच मायनस इथनं तर 2 नव्हता तर 2 कॉमन केला आहे आपण. 2 कॉमन केलं तर हे 1/2 होऊन जाईल. सो 1/2 अपॉन इथे जा पाय मायनस 6 इंटू पाय बाय 6 कॅन्सल म्हणजे काय राहील मायनस पाय मायनस 6 इंटू एच मायनस 6h. ओके, अशा पद्धतीने इथे केलं आहे आपण. इथे फक्त 2ला कॉमन केलं आहे. ओके, 2ला कॉमन केल्यानंतर ब्रॅकेटमध्ये काय राहिलं साइन दिस मायनस 1/2 आणि हा जो ब्रॅकेट आहे त्याला इथे क्लोज करा. ठीक आहे, त्याला इथे क्लोज करा. पुढे काय होईल मायनस पाय अँड प्लस पाय गेट कॅन्सल. ओके, म्हणजे काय आलं तुमच्याकडे लिमिट एच टेन्स टू 0 विच इज इक्वल टू लिमिट एच टेन्स टू 0. ओके, एच टेन्स टू 0 इथं काय येणार तुमच्याकडे 2ला बाहेर ठेवा. 2 हा डायरेक्टली लिमिटच्या बाहेर घ्या म्हणजे 2ला मी असं साईडला घेतो आणि इथे काय राहिलं तुमच्याकडे साइन पाय बाय 6 प्लस एच मायनस 1/2ला आपण असं लिहू शकतो का 1/2 म्हणजे साइन 30 डिग्रीची व्हॅल्यू 1/2 असते राईट ना. आणि साइन 30 डिग्रीला आपण असं लिहू शकता साइन पाय बाय 6. ओके, साइन 30 डिग्रीला आपण काय लिहू शकतो साइन पाय बाय 6. 1/2च्या जागेवर फक्त पाय बाय 6 लिहिलं साइन पाय बाय 6 कारण की साइन पाय बाय 6 म्हणजे साइन 30 डिग्री आणि साइन 30 डिग्रीची व्हॅल्यू 1/2 असते अपॉन खाली किती मायनस 6h. ओके, इथनं अजून एक केलं असतं आपण 2 3 झालं असतं 2 3 6. इथे करून घ्या लगेच. हे बघा 2 3 मायनस 3h राहिला. ओके, इथे काहीच नाही आणि इथे मायनस 3h राहिला. सो इथनं बाहेर येताना काय बाहेर आलं असतं आपल्याकडनं हे बघा इथे मी काय लिहितो फक्त मायनस एच लिहितो आहे. ठीक आहे, फक्त काय लिहिलं इथे मायनस एच लिहिला आणि बाहेर काय घेतलं इथला 1 आणि इथला 3. सो 1/3ला मी बाहेर घेतलं आणि आतमध्ये जे होतं ते ॲज इट इज लिहून टाकलं इथे. ठीक आहे, ओके. सो आता पुढे याला सिम्प्लिफाय करायचं आहे आपण. आता सिम्प्लिफाय कसं करणार पहा 1/3 तर ॲज इट इज लिमिट एच टेन्स टू 0. हे बघा हे जे आहे ना साइन सी आहे हा साइन सी या टोटलला सी म्हणा आणि या टोटलला डी म्हणा. हे जे आहे ते साइन सी आहे. साइन सी
मायनस साईन डी, साईन सी मायनस साईन डीचा फॉर्म्युला आपण पहिल्याच वेळेस शिकलो. साईन सी मायनस साईन डीचा फॉर्म्युला काय असतो, विच इज इक्वल टू 2 कॉस सी प्लस डी अपॉन 2 इंटू साईन सी मायनस डी अपॉन 2. ओके, हा वाला फॉर्म्युला आहे साईन सी मायनस साईन डीचा, त्याचा यूज करायचा आपल्याला इथे. सो साईन सी मायनस साईन डीचा फॉर्म्युला इथे यूज केल्यानंतर काय मिळेल तुम्हाला, लिहा इथे 2 हा फॉर्म्युलातला 2 आहे. कॉस घेत असतो आपण, कॉस सी प्लस डी बाय 2. सी म्हणजे एवढं सगळं आहे, पाय बाय 6 प्लस एच प्लस डी म्हणजे पाय बाय 6 अपॉन 2. ओके, इंटू साईन सी मायनस डी, सी म्हणजे पाय बाय 6 प्लस एच आणि मायनस पाय बाय 6 अपॉन 2. ओके, आणि अपॉन याला सगळ्यांना अपॉन किती, मायनस ऑफ एच. ओके, कोणता फॉर्म्युला कुठे ॲप्लाय केला नीट लक्षात ठेवा. साईन सी मायनस साईन डीवाला फॉर्म्युला इथे ॲप्लाय केला. सी म्हणजे हा आहे, डी म्हणजे पाय बाय 6 आहे. एकदा केलं सी प्लस डी बाय 2, एकदा केलं सी मायनस डी बाय 2. ओके, कॅन्सल जिथं जिथं होईल तिथे तिथे डायरेक्टली काय करून टाका तुम्ही, कॅन्सल करा. ठीक, चला तर आता इथे काय होते, 1/3 ॲज इट इज लिमिट एच टेन्स टू 0. इथं पाहूयात काय होते. इथं जर तुम्ही घेतलं तर हे काय होऊन जाईल, 2 कॉस 1 पाय 2 पाय बाय 6 येईल. 2 पाय बाय 6 म्हणजे किती, पाय बाय 3, राईट ना. सो याला आपण पाय बाय 3 प्लस एच अपॉन 2 लिहिणार आहोत. ठीक आहे, इंटू साईन इथे मायनस पाय बाय 6 प्लस पाय बाय 6 कॅन्सल, इथं राहील एच बाय 2 अपॉन मायनस ऑफ एच. ठीक आहे, चला तर पुढे काय होणार, हे जे आहे 2, तर 2 म्हणजे 2/1 आहे. वरती आल्यानंतर याला मल्टिप्लाय होईल तो. ओके, 2 म्हणजे 2/1 आहे. तो जर न्यूमरेटरला घेतला तर 1/2 असा होईल. याला पण मल्टिप्लाय. सो करूयात आपण त्याला मल्टिप्लाय. सो काय येते पहा, 1/3 लिमिट एच टेन्स टू 0 2 कॉस हे होऊन जाईल पाय बाय 6. हा 2 याला मल्टिप्लाय होईल, इथे पण होणार एच बाय 2. ठीक ना, आणि इंटू साईन एच बाय 2 अपॉन एच, हे मायनस साईन आहे ना, हे मायनस साईन इथे देऊन टाक. ठीक आहे, बाहेर इथं राहिला फक्त एच. ठीक, हा एच जो आहे तो साईनला देऊन टाकला मी. साईनलाच का दिला, कारण फॉर्म्युला आहे ना आपल्याला, लिमिट थिटा टेन्स टू 0 साईन थिटा अपॉन थिटा इज इक्वल टू 1. दॅट्स वाय हा एच मी साईनच्या खाली दिली. आता पहा इथे डायरेक्ट एच टेन्स टू 0 टाकून द्या. -1/3 इंटू इथे 2, इथे काय येते कॉस पाय बाय 6, राईट ना, प्लस 0 येणार इथे 0/2 म्हणजे 0, म्हणून मी डायरेक्टली पाय बाय 6 लिहिला. इंटू इथे पहा, इथे लिमिट अप्लाय करा. लिमिट एच टेन्स टू 0 साईन एच बाय 2 अपॉन एच. जसा वरती थिटा आहे तसाच खाली थिटा पाहिजे, तसा नाही आपल्याकडे. नाहीतर बाय 2 केलं, मल्टिप्लायड बाय 2 केलं. आता एवढ्याची व्हॅल्यू काय येणार, एवढ्याची व्हॅल्यू तर येणार 1 आणि राहिला इथे 1/2. ओके, सो इथे काय होऊन जाईल, हे -1/3 इंटू 2 कॉस 30ची व्हॅल्यू, पाय बाय 6 म्हणजे कॉस 30 आणि कॉस 30ची व्हॅल्यू असते √3/2. किती असते, √3/2. ओके, इंटू इथे राहिला 1/2. सो कॅन्सलेशन होऊन हे काय होईल, 2 गेट कॅन्सल, राईट ना, 2 गेट कॅन्सल. आता शिल्लक काय राहिले तुमच्याकडे, फक्त शिल्लक राहिले आपल्याकडे -1/, या 3ला आपण √3 इंटू √3 लिहू शकतो आणि एक √3 आणि याच्यातलं एक √3 कॅन्सल होईल, म्हणजे इथे फक्त तुमच्याकडे √3 शिल्लक राहील आणि इथे राहणार 2. ओके, म्हणजे हे काय झालं, -1/2√3 हे तुमचं फायनली आन्सर मिळेल तुम्हाला. ओके, सो याला अशा पद्धतीने करायचे. थोडंसं लेंथी कॉम्प्लिकेशन आहे, सोल्युशन आहे, पण समजण्यासाठी सोपं आहे. ओके, इथे आपण फर्स्ट सबस्टिट्यूशन केलं, नंतर इथे फॉर्म्युला यूज केला साईन सी मायनस साईन डीचा.
फॉर्म्युला यूज करून इथे ॲडजस्टमेंट केली, ॲडजस्टमेंट करून नंतर कॅल्क्युलेशन केलं आणि फायनली आन्सर आपल्याला मिळालं -1/2√3. ओके, सो अशा पद्धतीने याला तुम्हाला करावं लागेल. नेक्स्ट आपण सेकंड क्वेश्चन घेऊया. सिम्पल क्वेश्चन आहेत, फक्त इथे सबस्टिट्यूशन करता आलं पाहिजे. फॉर्म्युले तुम्हाला पाठ पाहिजेत, सगळे फॉर्म्युले तुम्हाला कुठे कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे, कसा वापरायचा आहे हे वापरता आलं पाहिजे. ओके, नेक्स्ट सेकंड क्वेश्चन इज लिमिट x टेंड्स टू π/4. लिमिट x टेंड्स टू π/4 in bracket √2 minus cos x minus sin x, √2 minus cos x minus sin x upon 4x minus pi, 4x minus pi square. ओके, 4x minus pi square. सो याला कसं सॉल्व करणार आपण? ॲज युजल आपली जी मेथड आहे सबस्टिट्यूशन मेथड ती वापरा. इथे लेट x minus π/4, x minus π/4 इज इक्वल टू h, राईट. सो हे काय होऊन जाईल, याच्यावरून x ची व्हॅल्यू मिळेल तुम्हाला π/4 प्लस h, मायनस होतो तो इकडे जाऊन प्लस झाला, राईट ना. आणि जसा x तुमचा ॲज x टेन्स टू π/4, h टेन्स टू 0, h कोणाला अप्रोच करेल? 0ला अप्रोच करेल. इथे व्हॅल्यू चेंज होऊन जाईल. सो इथे व्हॅल्यू चेंज कशी होईल पहा. लिमिट h टेन्स टू 0, पहा बरं, इथं √2, इथे काय करूयात आपण, ह्या दोघांमधून मायनस साईन कॉमन करूयात. मायनस साईन कॉमन केलं म्हणजे आतमध्ये काय राहील? कॉस x. सो व्हॉट इज मीन बाय x? x ची व्हॅल्यू काय आहे? x म्हणजे π/4 प्लस h आहे. सो π/4 प्लस h. इथे काय होणार? मायनस साईन कॉमन केल्यामुळे प्लस होऊन जाईल. हे प्लस साईन एक्सच्या बदल्यात काय पुट करायचं आपल्याला? π/4 प्लस h. ओके, आणि हा ब्रॅकेट क्लोज. ठीक आहे, हा जो ब्रॅकेट होता तो क्लोज. अपॉन 4, बघा 4, एक्सच्या बदल्यात काय पुट करायचं आहे? π/4 प्लस h, π/4 प्लस h मायनस पाय आणि होल ब्रॅकेट स्क्वेअर, होल ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता हा ब्रॅकेट पण क्लोज. ओके, नीट लक्ष द्या. काय केलं आहे आपण? सुरुवातीला सबस्टिट्यूशन केलं आहे, इथनं मायनस साईन कॉमन केला, तर मायनस कॉमन केल्यानंतर हे साईन प्लस होऊन जाईल आणि एक्सच्या बदल्यात एक्सची व्हॅल्यू टाकून दिली सगळीकडे. फक्त एवढंच काम केलेलं आहे आपण आत्तापर्यंत. ठीक आहे, चला तर इथे काय होऊन जाणार आहे? लिमिट h टेन्स टू 0. ओके, h टेन्स टू 0 √2 मायनस, पहा इथे कॉस a प्लस बीचा फॉर्म्युला वापरू शकता तुम्ही. मी इकडच्या साईडला फॉर्म्युला लिहितो, तुम्हाला ते सगळे फॉर्म्युले माहिती पाहिजेत. कॉस a प्लस बी, साईन a प्लस बी काय असतं. ओके, सो हे जर फॉर्म्युला तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही इथे इझिली क्वेश्चन सॉल्व करू शकता. सो आपण आता फॉर्म्युले पाहूयात. ओके, याच्या जागेवरती व्हॅल्यू पुट करायची आपल्याला. लक्ष द्या आता. किंवा हे जे आहे ती मी इकडे घेऊन सिम्प्लिफाय करून दाखवतो तुम्हाला. एवढ्याची व्हॅल्यू इकडे घेतो मी, त्याला सिम्प्लिफाय करतो आणि आलेला आन्सर नंतर इथे पुट करू. ठीक आहे, हा सर आपल्याकडे काय आहे? कॉस π/4 प्लस h प्लस साईन π/4 प्लस h. ओके, हे जे एवढं ते मी असं बाहेर घेतलं इकडे. याची व्हॅल्यू आपण फाइंड करू. जी आलेली व्हॅल्यू असेल ती नंतर इथे टाकून देऊ. ठीक आहे, आणि फायनली आपण आपला आन्सर मिळवून घेऊ. सो कॉस a प्लस बीचा फॉर्म्युला वापरायचा इथे. सो कॉस a प्लस बीचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे काय असतो? कॉस a इंटू कॉस बी मायनस साईन a इंटू साईन बी. ओके, आणि साईन a प्लस बीचा फॉर्म्युला काय असतो? साईन a कॉस बी, साईन a इंटू कॉस बी प्लस कॉस a इंटू साईन बी, हा वाला फॉर्म्युला असतो. ही फॉर्म्युला जनरली तुम्हाला माहिती पाहिजेच. ठीक आहे, सो कॉस a प्लस बीचा फॉर्म्युला इथे वापरायचा आहे. सो याच्यावरून काय लिहिताल तुम्ही? कॉस a प्लस बीचा फॉर्म्युला काय? कॉस a कॉस बी. कॉस a म्हणजे कॉस π/4 प्लस बी.
सॉरी कॉस ए इंटू कॉस बी, कॉस ए इंटू कॉस एच मायनस, इथं मायनस घ्यावं लागेल, साईन ए इंटू साईन बी, साईन ए इंटू साईन बी, आता प्लस, ओके आता प्लस, साईन ए प्लस बीचा फॉर्म्युला काय, साईन ए कॉस बी म्हणजे साईन π/4 कॉस एच प्लस कॉस π/4 साईन एच, राईट ना. असं आता जर तुम्ही इथे बघितलं तर कॉस π/4ची व्हॅल्यू किती असते, 1/√2, 1/√2 इंटू कॉस एच, सो कॉस एच √2 होईल ते, ठीक आहे. एवढ्याची व्हॅल्यू 1/√2 असते, 1/√2 इंटू कॉस एच √2 मायनस साईन π/4ची व्हॅल्यू पण 1/√2 असते, मग साईन एच इंटू 1/√2 म्हणजे साईन एच √2 प्लस साईन π/4 इंटू कॉस एच, साईन π/4ची 1/√2, सो कॉस एच √2 प्लस इथं पण तेच होईल, साईन एच √2, कॅन्सल काय, कॅन्सलेशन होत आहे, काय कॅन्सल होते, कॅन्सल, हा एक आणि हा एक, किती झाली अशी 2 cos h √2, 2ला तुम्ही काय लिहू शकता, 2ला तुम्ही √2 इंटू √2 cos h √2 लिहू शकता, एक √2 कॅन्सल, सो आन्सर काय मिळेल तुम्हाला फायनली, ओके ओके ठीक आहे. सो एवढ्याच्या जागेवर तुम्ही काय पुट करायचं, √2 cos h, चला टाकून देऊ आपण, तेवढ्याच्या ठिकाणी आन्सर मिळाला आपल्याला √2 cos h अपॉन, इथे जरा पहा 4 कॅन्सल होईल तर पाय राहील प्लस 4h, हे बघा हे पण मी इथे करून दाखवतो तुम्हाला, खालचं पण इकडे करून घेऊयात, ठीक आहे. फॉर्म्युले तुमच्या लक्षात पाहिजेत. इथे आहे आपल्याकडे 4 इंटू π/4 प्लस h मायनस ऑफ पाय ब्रॅकेटचं स्क्वेअर, हे एवढंच सिम्प्लिफाय करतो मी इथे. 4 इंटू π/4, 4 कॅन्सल तर काय राहील इथे, पाय राहील, 4 इंटू h 4h, ओके, अँड मायनस पाय, हा 4 फक्त या दोघांना मल्टिप्लाय केला असं मिळालं, मायनस h याचा स्क्वेअर, हे मायनस आणि प्लस पाय गेट कॅन्सल, 4hचा स्क्वेअर मिळाला मला, 4hचा स्क्वेअर, 4चा स्क्वेअर 16, hचा स्क्वेअर h स्क्वेअर, सो फायनली आपल्याला मिळेल 16h स्क्वेअर, ठीक. सो एवढं कमी केलं मी, ठीक आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही इकडचा स्क्रीनशॉट घ्या, याचा यूज आपण इथे केला आहे, ठीक आहे. आता मी ते पलीकडचं रफ करतो आहे सगळं काही, ठीक आहे. आता याला पुढे फायनली आपल्याला सॉल्व करायचे. सो पुढे कसं सॉल्व करणार याला, आता सिंपल आहे, पुढे जर बघितलं आपण तर √2 न्यूमरेटरमधून कॉमन करू शकतो आपण, राईट ना. लिमिट h टेन्स टू 0, लिमिट h टेन्स टू 0, √2 जर कॉमन केला तर ब्रॅकेटमध्ये राहील 1 मायनस कॉस h, √2 इथे पण आहे, √2 कॉमन तर इथे राहील 1 मायनस कॉस h अपॉन 16h स्क्वेअर, अपॉन 16h स्क्वेअर, ठीक आहे. चला पुढे हे काय होणार, लिमिट h टेन्स टू 0, √2 1 मायनस कॉस h, 1 मायनस कॉस थिटाचा फॉर्म्युला काय असतो, 2 साईन स्क्वेअर θ/2, हे लक्षातच ठेवायचं. आता बऱ्याचशा वेळेस आपलं झालेलं आहे, राईट ना, 2 साईन स्क्वेअर θ/2, तसं इथं काय येणार 2 साईन स्क्वेअर थिटाच्या जागेवर h आहे, सो h/2 अपॉन 16h स्क्वेअर, अपॉन 16h स्क्वेअर. चला कॅन्सलेशन होतं आहे, 2 1 2, 2 8 16, कॅन्सल करा. कॉन्स्टंट काय कॉन्स्टंट आहे आपल्याकडे √2 अपॉन 8, ते बाहेर, लिमिट h टेन्स टू 0, इथे राहील आपल्याकडे साईन h/2 अपॉन h आणि होल ब्रॅकेटचा स्क्वेअर, याचा पण स्क्वेअर आहे, तर दोघांचा कॉमन स्क्वेअर इथे दिला आहे, साईन h/2 लिहिला, अपॉन h लिहिलं, जे वरती पाहिजे थिटा तेच खाली पाहिजे आपल्याला, नाही आपल्याकडे, नाही तर इथे /2 केला, त्याला कॅन्सल करण्यासाठी 2 केला,
ओके. सो इथे तुम्हाला फायनली आन्सर काय मिळेल, √2/8 हे एवढं सगळं इथपर्यंतचं हे 1 मिळेल. 1चा स्क्वेअर 1च, इथे राहणार 1/2 आणि त्याचा पण स्क्वेअर आहे 1/2, हा 2 शिल्लक राहील आहे ना, त्याचा स्क्वेअर. सो हे फायनली काय मिळेल तुम्हाला, √2/8 इंटू 1/4 राईट ना. सो किती मिळालं, √2/32. याला तुम्ही वाटलास तर करू शकता पुढे राईट ना. √2 याला 16 इंटू 2 करू शकता. याच्यातला एक 2 आणि याच्यातला एक √2 आणि याच्यातला एक √2 कॅन्सल होईल. म्हणजे इथं काय राहणार, 1/16 √2 हे तुमचं फायनली आन्सर तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे. सो अशा पद्धतीने तुम्हाला इथे सबस्टिट्यूशन करावं लागेल. मेथड तीच मेथड आहे सबस्टिट्यूशन. ओके. फक्त इथे सबस्टिट्यूट केल्यानंतर सोल्युशन खूप काही मोठं होतं आहे, म्हणून मी त्याला 2 तुकड्यामध्ये असं डिवाईड करून नंतर सॉल्व केलेलं आहे. सो आय थिंक तुम्हाला हे समजलेलं असेल. ठीक आहे. अजून एक क्वेश्चन घेऊयात आपण, 5th नंबरचं क्वेश्चन. जे 3rd आणि 4th क्वेश्चन आहे ते आपण त्यांचा एक नेक्स्ट दुसरा पार्ट सेपरेट बनवूयात. ठीक आहे. सो 5th क्वेश्चन घेऊयात इथे. सो द क्वेश्चन नंबर 5th इज लिमिट x टेन्स टू π/2. लिमिट x टेन्स टू π/2. ओके. cos 3x plus 3 cos x, cos 3x plus 3 cos x upon 2x minus pi bracket square, 2x minus pi ब्रॅकेट स्क्वेअर. ओके. असा हा तुमचा क्वेश्चन आहे. ठीक ना. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. आपण इथे सुरुवातीला इथे कुठे फॉर्म्युला ॲप्लाय करता येतो आहे का तो चेक करा. ठीक आहे, येतो आहे, चेक करता येतो आहे आपल्याला. इथे फॉर्म्युला ॲप्लाय करता येतो आहे. cos 3 थीटाचा फॉर्म्युला काय आहे, cos 3 थीटाचा फॉर्म्युला cos 3 थीटा इज इक्वल टू 4 cos क्यूब थीटा मायनस 3 cos थीटा. हा वाला फॉर्म्युला cos 3x जागेवर टाकायचा. सो इथं काय होईल, आधी लिमिट x टेन्स टू π/2. पहा cos 3x जागेवर काय लिहा, 4 cos क्यूब x मायनस 3 cos x आणि प्लस 3 cos x अपॉन 2x मायनस पाय ब्रॅकेटचा स्क्वेअर. अजून मी सबस्टिट्यूशन केलेलं नाही, फक्त फॉर्म्युला ॲप्लाय केला. फॉर्म्युला ॲप्लाय केल्यामुळे माझ्याकडे -3 cos x आणि +3 cos x येऊन कॅन्सल झाले. सो शिल्लक राहिलं माझ्याकडे फक्त लिमिट x टेन्स टू π/2 4 cos क्यूब x अपॉन 2x मायनस पाय ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक ना. ओके. आता सबस्टिट्यूट करा. ठीक आहे, हा वाला फॉर्म्युला आपण इथे ॲप्लाय केला होता. आता काय करायचं आपल्याला, आता सबस्टिट्यूशन करायचं. पुट x minus π/2 is equal to h, therefore x is equal to h plus π/2. आणि जसा x अप्रोच करेल π/2 ला तसा h अप्रोच करेल 0. ओके, 0ला h अप्रोच करेल. सो हेच आपण पुढे कसं लिहू शकतो, इकडच्या साईडला लिहितोय मी याला. सो नेक्स्ट याला आपण लिहू शकतो लिमिट h टेन्स टू 0 विच इज इक्वल टू लिमिट h टेन्स टू 0 4 cos क्यूब. पहा 4 cos क्यूब एक्सच्या जागेवरती काय लिहा, एक्सच्या जागेवरती π/2 प्लस h लिहा, चालते. π/2 प्लस h लिहा अपॉन 2x मायनस पाय, 2 तर ॲज इट इज, एक्सच्या जागेवर π/2 प्लस h मायनस पाय. आणि या सगळ्यांचं काय करायचं आपल्याला, ब्रॅकेटचं स्क्वेअर. ठीक. सो काय होईल, विच इज इक्वल टू लिमिट h टेन्स टू 0. याला आपण असं लिहू शकतो 4 cos
पहा याला आपण असं लिहू शकता π/2 + h आणि त्याचा क्यूब अपॉन इथे काय होईल 2 × π/2 राहिला फक्त पाय प्लस 2 × h 2h नंतर -π आणि याचं सगळ्यांचा स्क्वेअर. ओके पहा कॅन्सल काय काय होतं आहे -π + π गेट कॅन्सल लिमिट h टेन्स टू 0 4 cos π/2 + θ ॲलाइड अँगल याचा यूज करायचा आहे cos π/2 + θ हे काय असतं नेहमी हे असतं -sin θ काय असतं -sin θ हे फॉर्म्युले तुमच्या लक्षात पाहिजे मी वारंवार सांगतो आहे ठीक आहे. सो याचा आन्सर काय येणार मायनस मी मायनस इथे देतो आणि कॉसचा काय होणार sin θ म्हणजे h आणि त्याचा पण क्यूब आहे सो मी इथे क्यूब लिहिला असं ठीक आहे. त्याचं काय आहे क्यूब आहे तर याला आपण असं क्यूब लिहू शकतो अपॉन इथे काय होतं आहे 4 राईट ना 2चा 4 h² h² ठीक आहे. चला तर पुढे काय होणार याला आता याला कसं लिहू शकतो आपण पुढे काय ॲडजस्ट करू शकतो. सो याची ॲडजस्टमेंट अशी करू शकतो आपण लिमिट h टेन्स टू 0 ओके h टेन्स टू 0 आय थिंक इथे पण स्क्वेअरच असेल ठीक आहे. इथे पण आय थिंक स्क्वेअरच असेल हे जे लिहिलं आहे आपण नो सॉरी क्यूब आहे इथे राईट 4 cos³ x क्यूबच आहे तो तिथे. सो फायनली तुम्हाला काय मिळेल इथे लिमिट h टेन्स टू 0 4 गेट कॅन्सल मायनस ऑफ साइन ओके मायनस ऑफ साइन h इंटू इथे आपण असं घेऊ शकतो का sin² h अपॉन h² राईट ना sin² h अपॉन h². सो हे फायनल काय मिळेल तुम्हाला इथे हे जे आहे ते तर एवढ्याची व्हॅल्यू 1 मिळेल 1 × sin 0 त्याची व्हॅल्यू 0 मिळेल म्हणजे फायनली आन्सर तुम्हाला काय मिळेल इथे 0 मिळेल ठीक ना. च्या जागेवरती डायरेक्ट 0 टाकून द्या. इथे काय मिळेल तुम्हाला याची व्हॅल्यू किती मिळेल 1 आणि इथे काय मिळेल sin 0ची व्हॅल्यू 0. सो अशा पद्धतीने तुम्ही इथे काय करायचं याला कॅल्क्युलेट करायचे सिम्पल होतं ठीक आहे. इथे खाली स्क्वेअर होतं ना ओके खाली स्क्वेअरच होता. सो अशा पद्धतीने याला इथे कॅल्क्युलेट करायचं होतं ठीक आहे. सो बाकीचा राहिला पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. तोपर्यंत बाय ऑल ऑफ यू.